मनमाडला मुस्लिम बांधवांचा इस्तेमा दुवा पठण कार्यक्रम संपन्न। इस्तेमा दुवा पठणमध्ये 8 ते 10 हजार मुस्लिम बांधवांनी घेतला मोठा सहभाग। नाशिकच्या मनमाड शहरात 5-6 जानेवारीला सिकंदर नगर येथे 2 दिवसांपासून इस्तेमा दुवा पठणाचे आयोजन करण्यात आले। या 2 दिवसांच्या इस्तेमामध्ये चांदवड नांदगाव मनमाड तालुका स्तरावर मुस्लिम बांधवांनी दुवा प्रार्थनामध्ये सहभाग घेतला। तालुका झोनच्या वतीने चांदवड नांदगाव विभागीय झोनचे मनमाड येथे नुकताच 2 दिवसीय इज्तेमा अतिशय यशस्वीरित्या पार पडला। हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीतही कार्यक्रमात कुठेही गोंधळ दिसला नाही। हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे। कार्यक्रमात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 सत्रांमध्ये विविध विषयांवर बयान प्रवचन देण्यात आले। मुख्य मार्गदर्शक मौलाना मुफ्ती साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की अल्लाहने मानवाला जन्म का दिला याचे आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे। चांगली वागणूक ठेवली तर ईश्वर प्रसन्न होतो। कोणाचाही द्वेष करू नका, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या। इतरांना मदत करा हाच खरा धर्म आहे। आई वडिलांची सेवा करणे म्हणजे स्वर्गाचे द्वार उघडण्यासारखे आहे आणि इतरांच्या कामी येणे हाच यशस्वी जीवनाचा मार्ग आहे। इज्तेमाच्या यशाचे श्रेय स्थानिक मुस्लिम बांधवांना जाते। पार्किंगपासून ते राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत सर्व काही मनमाडच्या मुस्लिम बांधवांनी उत्कृष्टरित्या सांभाळले। व्हॉलंटियरांनी, स्वयंसेवी कार्यकर्ते यांनी ट्रॅफिक व्यवस्थेतही मोलाची मदत केली, यामुळे प्रशासनावर कोणताही भार पडला नाही। हजारो लोकांच्या गर्दीतही सादगी आणि शिस्त कायम राहिली, हे पाहून उपस्थित सर्वजण प्रभावित झाले। हा इज्तेमा समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे। धार्मिक कार्यक्रम कसा शांततेने आणि शिस्तबद्धपणे आयोजित करता येतो याचा हा उत्तम नमुना आहे। अशा उपक्रमांमुळे समाजात एकता आणि सद्भावना वाढते, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला। समाजातील सर्व घटकांनी अशा कार्यक्रमांचे कौतुक करावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड।